बऱ्याच घरात भांडणं ही प्रेमामुळे नाही तर ते पैशामुळे होतात आणि बऱ्याच वेळा ही भांडणं घर खर्चामुळेच होतात. आज आपण घर खर्चामुळे भांडणं होण्याची कारणं आणि त्यावर आपण काय सोल्युशन काढू शकतो याबद्दल बोलणार आहोत. तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इतका खर्च कसं काय झाला? इतकं बिल कसं काय आलं? तू खर्च कमी करू शकत नाही का? अशा प्रश्नांना आपण रोजच तोंड देत असतो. कुठून ना कुठून हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचे काही कारणं आहेत. कारण नंबर 1, बोललं जात नाही. म्हणजे पैसे असतात पण त्यावर डिस्कशनच होत नाही आपल्यामध्ये. पैसे कसे खर्च करायचे? किती गोष्टीला काय पैसे किती पैसे लागतात? हे दोघांमध्ये डिस्कशनच न झाल्यामुळे खूप मिसअंडरस्टँडिंग वाढते आणि त्याच्यामुळे असे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात. कारण नंबर 2, एकालाच सगळं मॅनेज करावं लागतं बहुतेक वेळा आणि ती घरातली बाईच असते. बहुतेक वेळा घरात बाईला ॲडजस्ट कर म्हणून सांगितलं जातं. हो, ती करतच असते ॲडजस्ट. पण काही ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत, तिथे ती ॲडजस्ट करू शकत नाही. हे हे तुमच्या पार्टनरने समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण नंबर 3, तुलना. शेजाऱ्यांनी घेतलं म्हणून आपणही घ्यायलाच हवं का? असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. बऱ्याच वेळा आपण कोणाचं बघून ते करत नसतो किंवा मीने घेतलं, अमुकने घेतलं, तमुकने घेतलं म्हणून मला पाहिजे असं नसतं. कधी-कधी ती गोष्ट खरंच आपल्याला हवी असते म्हणून आपण मागत असतो किंवा त्यावर खर्च करत असतो. पण नेहमी ते उलटं घेतलं जातं आणि आपल्याला असे प्रश्न विचारले जातात. जेव्हा एखादी बाई गप्प बसते ना, तेव्हा प्रॉब्लेम संपत नाही. तो आत साठत जातो, साठत जातो आणि मग एखादा छोटा विषय जरी आपल्याला भेटला ना, की त्यावर मोठं भांडण होतं. तर हे आपण कसं टाळू शकतो? आता यावर आपण सोल्युशन काय काढू शकतो? तर त्यातलं सोल्युशन नंबर 1 आहे मंथली 15 मिनिट्सचं बजेट टॉक. म्हणजे काय? तर महिन्यातनं एकदा आपण दोघांनी मिळून बसायचं आणि बजेट टॉक करायचं. भांडायचं नाही आपल्याला. तुम्ही मीटिंग ठेवा. तुम्ही तुमचे खर्च खर्च डिस्कस करा. जी घरातली महिला असेल तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं पाहिजे, की मला या गोष्टींसाठी एवढे पैसे लागतात आणि हसबंडने पण त्याचे जे काही खर्च आहेत ना, ते एकदम स्पष्टपणे बायकोला सांगितले पाहिजे. तेव्हाच तुमचं खर्चाचं मॅनेजमेंट होईल आणि तुमच्यातले भांडणं कमी होतील. सोल्युशन नंबर 2, खर्च दोघांनी लिहायचा. फक्त बऱ्याच वेळा काय होतं ना, फक्त एकालाच अकाउंटंट बनवलं जातं. म्हणजे ती बऱ्याचदा स्त्रीच असते. म्हणजे तिनेच सगळं मॅनेज करायचं, तिनेच सगळं खर्च बघायचे, तिनेच लिहायचं, तिनेच सगळे गणितं करायचे. असं नका करू. तुम्ही दोघांनी खर्च सांभाळणं, बजेट सांभाळणं ही दोघांची जबाबदारी आहे. ती दोघांनी मिळूनच केली पाहिजे. त्याच्यामुळे दोघांनी तो लिहायचा आणि बाईसाठी फिक्स्ड अमाऊंट. ती तुमच्या जीवनात आलेली स्त्री आहे. तुम्ही त्याची बायको आहात. तुमचाही त्याच्या पैशांवर अधिकार आहे. तर स्वतःसाठी थोडे पैसे मागायला काहीच कमीपणा नाही आहे आणि तोही तुम्हाला दिलाच गेला पाहिजे. शेवटी मी एवढंच म्हणेन, की घर पैशांनी चालत नाही, समजुतीने चालतं. बाईला कमी लेखलं तर बजेट सांभाळता येईल, पण घर नाही. हा व्हिडिओ मी कोणावरही बोट ठेवण्यासाठी नाही, तर घरं वाचवण्यासाठी केलेला आहे. असेच खरे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.